मग मी कारण स्पष्ट बोलतो आणि मग हे प्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं, त्यांना प्रेमाच्या माध्यमातून शिकवण मिळावी, प्रेमाच्या माध्यमातून त्यांचे समाधान व्हावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मुलांनी सुद्धा थोरांचं आदर्श, थोरांना मान सन्मान, आई वडिलांचा मान सन्मान हा जपला पाहिजे. बालक असताना म्हणजे तो 3 वर्षाचा 5 वर्षाचा असताना त्याला घरून शिस्त लागत असते आणि घरची इकडे बघा तुमचं काय झालंय, किती काही असो तुम्हाला दुसरीकडे बघितल्याशिवाय तुमचं लक्ष येत नाही, विचलित करतात सारखं लक्ष. आता पालक आमच्याकडे एकाग्रतेने बघतायत की आपल्याला जे सांगायचे आज या निमित्ताने की ज्यावेळी आपण आहार घेतो आपला विहार चांगला असतो, विहार चांगला आपलं आचरण चांगलं असतं, आपल्याला आचरण टिकवायचे, शिस्त टिकवायची. आपलं जे काही आपल्या या ठिकाणी पालन पोषण होत आहे, मला जो अनुभव येत आहे तो फार म्हणजे चुकीचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी. बऱ्याच वेळेला महाराजांनी मी वारंवार सांगतो की विद्यार्थ्यांची शिस्त कमी पडते महाराज, विद्यार्थ्यांच्या बोलण्यामध्ये शैली कमी पडते, विद्यार्थ्यांचा आदर कमी पडतोय. हे निर्माण करणं आवश्यक आहे. हे जे मूल्य शिक्षण आहे मुलांना, तुम्ही आध्यात्मिक शिक्षण देणारच आहात पण आध्यात्मिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण सुद्धा महत्वाचं. जर मुलांना जर मूल्य शिक्षण मिळालं नाही, तो अध्यात्मामध्ये जर रूढ राहिला तर त्याला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळणार नाही. हा प्रतिसाद मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येक पालकाने अत्यंत काटेकोरपणे आपल्या मुलांना नाही शिवाजी घडू शकले छत्रपती महाराज, पण कमीत कमी या सुज्ञ नागरिक देशाचा, भारत देशाबद्दल त्याचं प्रेम आदर हा निर्माण करणं महत्वाचं. मी जरी भारतीय सैनिक असलो मला फक्त भारताची कळ असावी असं काही नाही, प्रत्येकाला असावी. आणि त्या अनुषंगाने मुलांनी कसं राहावं, कसं वागावं, कशी शिस्त पाळावी, कोणाशी कसं बोलावं, या गोष्टी आपल्याला घरापासून सुरुवात होतात. आपला जो मुलगा मोठा होतो तो मुलगा मित्रामध्ये जातो, कोणते मित्र असावेत माहिती मुलांच्या मित्र कसे असावेत. म्हणजे मित्र औषध गोळ्याचं दुकान असू नये, मित्र एकच असावा जो संकटात तुम्हाला काम येईल, मित्र एकच असावा तुम्हाला सुखदुःखात काम येईल, मित्र असा जो करिअर मध्ये तुम्हाला घडवेल, मित्र असा जो सोजवळ असेल, शिस्तबद्ध असेल, अशा मित्राची आपली मैत्री झाली पाहिजे. आणि आपला खरा मित्र कोण असतो? आपलं शरीर असतं. आपला खरा मित्र शरीर आहे. शरीर जर आपण सदृढ केलं नाही, शरीर जर आपण चांगलं जर आहार दिला नाही, शरीर जर चांगलं वर्तन दिलं नाही तर शरीर आपला विचार बिघडेल. लक्षात घ्या, विचार शरीरातच आहेत आणि शरीर जर स्वस्थ राहिलं आपल्या नक्की तुमचे विचार बदलतील. विचार बदलण्याकरता मुलांनी शरीराला मित्र केलं पाहिजे. पहिली गोष्ट, जे मुलं शरीराला मित्र करतात त्यांना ऑटोमॅटिक चांगले मित्र मिळतात. म्हणजे चांगलं व्यायाम करणं, चांगलं शिक्षण घेणं, आदरयुक्त बोलणं, शिस्त पाळणं, विनम्रतेने राहणं, त्याचप्रमाणे थोडं नियोजन करणं. मी सकाळी उठतोय, हे माझं सकाळपासून काय काय कार्यक्रम असेल, नित्यक्रम असेल, हे सर्व तुम्हाला बारकाईने शिकून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याकडे काय झालंय, महाराजांनी अनेक वेळा टाइम टेबल बनवलेत, मी त्यांना सांगितलं वेळापत्रक बनवा, त्यांनी बनवले, पण काय होतं त्याचं पालन होत नाही. तर पालन काय करायचं आपण की आपल्याला आपला वेळ सदुपयोग लावा, म्हणजे योग्य ठिकाणी जावा, आपली अशी अपेक्षा असते. वेळेचा सदुपयोग म्हणजे वेळेचा सदुपयोग व्हावा, वेळ वाया जाऊ नये आणि मुलांनी वेळ वाया घालू नये, ही काळाची गरज आहे. काय बोललो मी आता? तर पुंगाने वाजवणार चष्मेवाला उभा राहा. काय बोललो आता मी? काहीच नाही बोल. म्हणजे लक्षात बघा, मी तुम्हाला तुमच्या समोर उदाहरण दाखवतो. तो पुंगाने वाजवून राहिले, ते नळी घालून तोंडामध्ये. ऐका लक्ष द्यायचं. पण मी त्या पद्धतीने स्ट्रिक्ट आहे. मला सर्व बारीक सारी गोष्टी मला अपेक्षा असतात आणि महाराजांकडून थोडं मला प्रतिसाद मिळावा अशी माझी अपेक्षा असते. तो जर मिळाला तर मी त्यांना सरळ सुद्धा करू शकतो, पण पालकांच्या मध्ये हस्तक्षेप होतो. इकडे तो वेळच काय सांगतो, इकडे सांगतो मी भाजपमध्ये, तिकडे सांगतो राष्ट्रवादीमध्ये. म्हणजे इतके राजकारण करतात मुलं बऱ्याच वेळेला. आईला वेगळंच सांगतात, प्रत्येक वेळ घडलेला असतं. या सर्व गोष्टी मुलांवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही इकडे खात्री करा, महाराजांना विचारा काय झालं नेमकं काय. मुलं तुम्हाला आव्हाचे संवाद सांगतात ते घरी जाऊन.
आम्हाला असं त्रास आहे, आम्हाला तसं त्रास आहे, आम्हाला असं होतंय, आम्हाला ते होत नाही, हे होत नाही, ते होत नाही. आणि लक्षात घ्या, कोणत्या शाळेमध्ये वर्गामध्ये कोणता विद्यार्थी सगळे विद्यार्थी पहिले येत नाही, सगळे विद्यार्थी दुसरा येत नाही, सगळे विद्यार्थी तिसरे येऊ शकत नाही. त्याला काही क्रमवार दिलेला आहे जीवनामध्ये प्रत्येकाला. या क्रमवारानुसार प्रत्येकाची प्रगती होत असते. आज जरी महाराजांनी कृष्णाचं नाव जरी घेतलं असेल, तो पहिल्या वर्गात आज आहे, पण भविष्यामध्ये त्याच्यासारखे इतर जो पहिले मुलं येतील हे सुद्धा त्या ठिकाणी आले पाहिजे अशी आमची अपेक्षा. म्हणून प्रत्येकाने पहिला येणं शक्य नाही, पण पहिला येण्यासाठी धडपड तर केली पाहिजे की नाही. ही सर्व तुमची नेहमी मेहनत पाहिजे, एक तुमच्यामध्ये तळमळ पाहिजे. आपल्याला आपला वेळ फालतू खर्च करायचा नाही. सर तुमचं काय चाललंय, तुम्ही कुठे होता, आता कुठे गेलेत, कुठे आलेत, हे काय गरज नाही ना आपलं. महाराज असं आहे तिथं आहे, तो असं बोलतो, मला तर तसं करतो. म्हणजे आपलं काय होतं की आपला वेळ आपण वाया घालवतो मारामारीमध्ये, छेडखानीमध्ये, टॉट मारण्यामध्ये, वकिली करण्यामध्ये. बारकाने जर विचार करत फार डीपमध्ये बोलता येईल, पण आपण थोडक्यात सांगू त्यांना की तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांचे एक समुपदेशन करा. आता तुम्हाला नसेल तर आम्हाला चॅट पाठवा. समुपदेशन करणं हे पालकांचं कर्तव्य आहे. तो कुठे चुकतोय, काय वेळ काय करतो, त्याला सपोर्ट करताना सुद्धा विचारपूर्वकच करावा. ही आमची सर्वांना नम्र विनंती. पालकांना मी थोडक्यात जे बोललोय हे सुस्पष्ट बोललेलं आहे आणि हे खरं बोललेलं, सत्य बोललेलं आहे. कारण मला खोटं आवडत नाही. तर सर्व पालकांनी या ठिकाणी त्याची काळजी घ्यायची की आपण नेमकं विद्यार्थ्यांकरता त्यांनी घडणार आहेत, चांगले घडणार आहेत. आमचा नेहमीच प्रयत्न विद्यार्थी चांगले पदावर जावं, मोठे व्हावेत, शिक्षणामध्ये सुद्धा मोठे व्हावेत. आपल्या काय गोष्टी असतात लक्षात घ्या, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आध्यात्मिक शिक्षण, शालेय शिक्षण, खेळाचं शिक्षण हे फार महत्वाचं. मी जर हे जे शिक्षण ते मुलं जर घेऊ शकलं असतं तर नक्की ते पुढे जातील, घडतील. त्याचप्रमाणे त्यांना जनरल नॉलेज पाहिजे, मुलांना कला पाहिजे, कलामध्ये कौशल्य पाहिजे. हे सर्व गोष्टी त्यांनी निर्माण करावेत इथे राहूनच. एखाद्या जर कागदाची जर फुलं बनवता येत असते तरी बनवावेत, आपण त्याला थांबवता कुठे. आपली वेगळं काय जर तुम्हाला कला निर्माण उत्साह जर तुम्हाला असेल तुम्ही काही बनवू शकता. आणि हे सर्व गोष्टी तुमच्या प्रेझेंट करताना सर्वांना आनंद होईल. होईल का नाही. हस्ताक्षर मी तर वारंवार बोलतोय, हस्ताक्षर खराब आहे, टेबल येत नाही, वाचन येत नाही, अशा अनेक गोष्टी मुलांच्या असतात. पण या ठिकाणी मुलं बऱ्यापैकी आता वाचायला लागलेत, टेबल चांगले म्हणायला लागलेले, थोडा सराव चांगला करायला लागलेत. हे पॉझिटिव्ह त्यांची सध्या निर्माण झाली. कशी निर्माण झाली, पालकांनी काय केलं, त्यांना आता सपोर्ट काढून घेतला तुम्ही आणि असं बस. त्याच्यामुळे काय झालं की आता या मुलाला कसं घडवायचं हे आता महाराज ठरवणार आणि त्याची सहकारी ठरवणार. बरोबर बरोबर की पालकांचं काय म्हणणं आहे. आणि तुमचा हस्तक्षेप आईचा म्हटलं का आईचा फार आवड आहे. मग आपण नाही म्हटलं तरी कुरकुरे आणून जाणार. या सर्व गोष्टी नका करू तुम्ही. मुलं खूप चांगले राहतात, आजारी पडतं काही काही वेळेला. आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, त्यांना वेळेवर चांगल्या गोष्टी सांगतोय. तुम्ही इथे येणार नाही त्यावेळेला, तुम्ही फक्त कुरकुरे आणून देणार त्यांना. तो आजारी कसा पडेल ही भावना ठेवून नका त्यांना आणू. काही दिवस त्याला फळं आणा. मागे सगळं सांगणार पालकांनी फळं आणायत मुलांना. फळाने मुलं सदृढ राहतात, पौष्टिकता मिळते. आम्ही त्याला मनाई करत नाही, पण तुम्ही जे अल्ट्रा प्रोसेस फूड ज्याला म्हणतो आपण, ते घातक फूड आहे, ते तुम्ही आणू नका त्यांना. सर्व पालकांना विनंती आहे, ज्यामुळे आपला विद्यार्थी आजारी पडेल, जेव्हा त्याच्यामध्ये दोष निर्माण होतील, हे आपल्याला करायचं नाही. एवढं मी थोडक्यात सांगितलं की या पालकांचं आणि मीटिंग बद्दल आणि मुलांच्या बद्दल. आणि मला काय जर जास्त बोलायचं स्पष्ट जास्त याच्यापेक्षा तर सॉरी. धन्यवाद.
आणि पालक त्यांना कसं प्रोत्साहित करतात आणि आपला मुलगा काय होता आणि काय झालाय म्हणून एक अर्थाने पालक चर्चा सत्र मीटिंग ठेवली आपण. तर सर्वप्रथम मला अशी विनंती तर महिला आणि पुरुषांमध्ये म्हणजे जे विद्यार्थ्याचे पालक आई वडील आले का आपला मुलगा कसा होता आता तो कसा झालेला आहे यापैकी 1 2 3 ज्यांना ज्यांना माहिती आहे ते जे बोलू इच्छिते की आपल्या मुलाला अजून अपेक्षित काय आहे, आपल्या मुलाकडून काय अपेक्षित आहे, महाराजांकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे, आपला मुलगा कसा घडला पाहिजे, तो अजून कुठं कमी आहे. तुम्ही माझा मुलगा 1 वर्ष झाले 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले त्याला काही येत नाही, त्याच्यावर सुद्धा आपली चर्चासत्र असलं पाहिजे. कारण एक निव्वळ काय आहे पालकांनी आश्रमात मुलाला सोडलं मग सगळ्या गोष्टी महाराजांनीच त्याला देणं हे कितपत योग्य आहे किंवा कितपत योग्य नाही याच्यावर पण हे चर्चासत्र आपण ठेवलेलं आहे. त्यामुळं आपण पालकांमधून महिलांमधून बोलावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तर मला असं म्हणजे त्याच्या वागण्यातून असं वाटतं म्हणजे आम्ही त्याला घरी म्हणजे तो घरी त्रास वेळेवर अभ्यास वगैरे काही नाही बा असं करत नव्हतं म्हणजे वेगळे करायचा पण त्याच्यातले वागणुकीचा फरक म्हणजे घरी आपला लाड असतो आणि इकडं त्याची शिस्त म्हणजे खाण्याची शिस्त अभ्यासाची शिस्त किंवा उठण्याची म्हणजे त्याच्यातून आता त्याला 6 महिने धरायचं वाटलं असतं आपण तिला ठेवल्यापासून त्याला 6 महिन्यामध्ये त्याचा म्हणजे तो घरी एकटा असल्यामुळे ना त्याचा खूप लाड होतो आणि म्हणजे मग त्याच्या इथं वागणुकीमध्ये आता आम्हाला थोडासा फरक जाणवायला लागला. पण मग मी तो एक मुलगा असल्यामुळे माझा लाड खूप जास्त म्हणजे मला आता यांच्या साहेबांच्या याच्यातून बरंच डोक्यात हे प्रकाश पडला का आपण एक मुलगा आहे पण आपले त्याची म्हणजे आपण प्रेम आणि लाड कसं देतो बघ मुलांना आणि बाहेर कसं प्रेम आणि लाड म्हणजे आता इथं त्यांची शिस्त म्हणजे त्यांना शिस्त व्यवस्थित लागायला लागली. आपल्या घरी असल्यामुळं आपण त्याच्या एक मुलगा असल्यामुळे त्या लाडात प्रेमात त्याला सर्व गोष्टी देतो पण ते असं आहे का आपण त्याला त्या गोष्टी कोणत्या दिल्या पाहिजे आणि कोणत्या नाही दिल्या पाहिजे हे आता मला समजलं बघ त्यांच्या बोलण्यात आणि त्याचा पण म्हणजे वागण्याची याची सवय मला थोडीशी फरक पडतोय म्हणजे असं जाणवतोय का याला फरक पडायला लागला. पण आता जी माझी चूक होती ती पण मी सुधारायला पाहिजे आता आणि त्याची जी चूक आहे म्हणजे त्याला कोणतं द्यायचं कोणता आहार द्यायचा कोणता नाही द्यायचा त्याला कोणत्या वस्तूंची गरज आहे हे माझ्याकडून पण त्याला पुरवलं पाहिजे आणि त्याच्या काय ज्या अपेक्षा आहे ना त्यांनी त्या पूर्ण केल्या पाहिजे बा असं आपल्या आईवडिलांची काय अपेक्षा आहे ती पण त्यांनी पूर्ण केली पाहिजे असं माझं माझं एक म्हणणं आहे का इथं पालक मेळावा आहे ना 2-3 महिन्यातून काही एखाद्या वेळेस पालक मेळावा घेतला पाहिजे आणि ह्या साहेबांचा संवाद झालाच पाहिजे म्हणजे त्याच्यातून म्हणजे माझ्या डोक्यात पूर्णपणे असं त्यांच्या बोलण्यातून थोडासा प्रकाश पडला बा आपण एक जरी मुलगा आहे ना तर आपल्याला तो लाड नको आणि प्रेम नको त्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे बा असं माझं म्हणणं. धन्यवाद. श्री गणेश डांगेला मग मी त्याला मला पण थोडाफार छंद आहे अभंगाचा गवळणीचा मी पण पायवारी करते पंढरीची. मग मला वाटायचं की माझ्या मुलानं पण काहीतरी करावं आणि मग मी एक दिवस असं ठरवलं ते माने पाटील आमच्या घरी येतात त्यांनी मला सांगितलं नाही आपण काय करू माझा पण मुलगा आणि तुमचा पण मुलगा आपण संस्थेत टाकू. मी त्याला पहिल्यापासून त्याचा हरिपाठ तर मी घरी घेतच होते त्याचा निम्मा अर्धा हरिपाठ याच्या आधी पाठ पण होता कारण मलाच पहिल्यापासून वाटायचं की त्याच्यात काहीतरी नाही का कॉम्पिटिशन मला भेटावं म्हणून नाही का. आणि शिक्षणाबाबतीत विषय विचार केला तर माझ्या मुली खूप हुशार आहे. एक मुलगी 11वीला गेली एक आता 10वीला आहे. जी 11वीला गेली तिचा 3रा नंबर आला रुई-36मध्ये आणि जी आता आहे तिची आमच्या म्हणजे तिच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की हिचा 3 नंबर आला कमीत कमी तुझा आता ह्या वेळेस बोर्डाला 1 नंबर यावा आमच्या पण वारंवार फोन जरी आला तरी माझ्या मुलींचं मी ह्याला पण सांगणे जसं आम्ही हुशार होतो तसं तू पण अभ्यासाकडं पण तितकंच लक्ष दे. त्याला वारंवार तो आता मध्ये सांगत होता की आम्हाला इतिहासाच्या मॅडम येत नाहीत शाळेत. मुली म्हणायच्या नाही तुला ज्या मॅडम येत नाहीत तुम्हाला ज्या शिकवत नाहीत मी म्हणलं मी सरांसंग एकदा बोलन त्या तुम्हाला शिकवित नाहीत व्यवस्थित ना तर मी बोलन नाही तर मग मुलीच त्याला सांगतात की तू पाठांतर कर त्याच्यातून प्रश्न उत्तर साठव पण पेपरला तुला सगळं पेपर आला पाहिजे. आणि मला त्याच्यात जो माझा लाड होता तो मी माझ्या स्वतः ह्या सरांनी जर सांगितलंच पण मी स्वतः सुद्धा त्यात खूप कंट्रोल केलाय मी कारण तो एकटा असल्यामुळं मी कधी त्याला
11 वर्षापासून म्हणजे 11 वर्षाचा झाला तोपर्यंत मी कधी त्याला दूर ठेवलं नाही. आणि पहिलीच वेळ आहे माझी की मी त्याला इतक्या दूर टाकलं म्हणून. आणि तुम्ही जे सांगितलं त्यातून माझ्या पण डोक्यात आलं. आणि मी तुम्हाला सांगायच्या आधी पण मी असं म्हणजे मनाचा विचार केला की मुलाचा लाड करायचा नाही. लाड कोणता असतो? खाण्यापिण्याचा. पण जे आपल्या आहारात जे आहे तेच त्याच्या आहारात आलं पाहिजे असं. आणि माझ्या मुली पण एक मुलगी आता ह्याचा नीटचा क्लास करते कारण ती डॉक्टर होण्याची अपेक्षा आहे. मग ती त्याला सांगत असते पेपर असते खायचं नाही खूप, त्यात चांगलं नसतं ते. म्हणून तो सुद्धा त्यांचं ऐकतो. आणि इथं आल्यापासून मला अजून त्याच्यात खूप फरक वाटतो. आज सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीच आघाडीवर आहेत. आणि ज्या मुली आघाडीवर असताना त्या मुली सिन्सिअर आहेत. बोर्डामध्ये मुलीच पहिल्या येणार आहेत. 12वी असो किंवा 10वी असो. मी तुम्हाला आजही गॅरंटी देतो. भविष्यात आता काय झालेलं की मुलं जे ना हे बिघडणार फक्त आईमुळेच आणि घडणार तर मुली तर बापामुळेच. वारस आणि वंश या मुली चालवणं त्यांचाच. हे सर्व जे फरक झालेले आज मी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शाळा कॉलेजमध्ये गायडन्स करत असतो. अनेक शाळा कॉलेजमध्ये मला हे चित्र दिसतं रोज की मुलं सिरियस नाही, मुली सिरियस आहेत. मुली पुढे जाणे प्रयत्न करतात, मुली प्रश्नाची उत्तर देतात, मुलं नुसते बसून राहतात. मग काय की ह्या मुलांच्या ज्या मानसिकता आहेत या जे बिघडवण्या ज्या आहेत आणि त्यांना लहानपणापासून जे संस्कार दिलेले आहेत आणि मोठेपर्यंत जे संस्कार मिळणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक करावा लागेल. हे तुमच्या आता सध्या तुमच्या लक्षात आलं असेल. यांचं लक्ष मुलीकडे नसतं, असतं पण मुलीला आई वडील फार प्रिय असतात. मुलीला वडील फार प्रिय असतात. आपण ते लाड करतात का? नाही करत. आईला मुलगा प्रिय असतो पण आई लाड करते. मुलीला आपले वडील जवळ घेतील, प्रेमाने विचारतील बाळ तू अभ्यास केला का, तू जेवली का. ती कधी चुकीचं सांगते त्यांना नाही सांगत. पण त्यांच्याकडून काय मुली घडतायत आज, तुमच्याकडून काय मुलं बिघडतायत आज स्वतःला तुम्ही प्रश्न विचाराच. ते कधी जास्त म्हणजे वेळ देऊ शकत नाही मुलींसाठी. मग हा जो फरक झालेला आज हा तुम्ही लक्षात घ्या. मुलींच्याकडे आपले आई वडील विशेषतः जास्त लक्ष देऊ शकत नाही तरी मुली घडतायत. आणि आई 24 तास त्या मुलाकडे लक्ष देतात तो मुलगा बिघडतोय आज. त्याच्यामुळे हा जो फरक आहे आज आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि मुलांना मुलींची लेवल आणावं लागेल आज. तर कुठेतरी आपल्याला एक संतुलन दिसेल. हे संतुलन आपल्याला मेंटेन करायचं. फक्त खायापुरता लाड. त्यांना जरी फोन केला तर फक्त काही तुला काही तू खाता का काय एवढं पुरतं, नाही तर बाकीच्या वेळेला फोन करायचा नाही. आणि आठवड्याला मी इथे महाराजांना माहिती दर शनिवारी इथं त्याला पौष्टिक अन्न आणून देणार, कुरकुरे आणणार नाही किंवा काही फालतू काही देणार नाही. त्याची अडचण आहे तेवढी पुरी करणार. आंघोळीला बाटली नाही म्हणे, बाटली घेऊन आलो. आता ते 2 ठिकाणी कुलूप बदलायची पाळी आली तर म्हणे पलगाला कडी लावली का म्हणजे पोरं फोडायचे नाही. ते कुलूप आणायला परत जावं लागेल. मला इथून संध्याकाळी 6 वाजता घरी जावं लागेल. घरी मस्त कळकळे मस्त काम आहे पण थांबलो मी त्याच्याकरता. तर तो जास्त बोलणार नाही. चालू उठ रे कृष्णा, कुठे आहे तो? उठ इकडे माझं समोर ये. हा माझा नातू आहे. हा नातू आहे. हा तुम्ही जरी काही विचारलं तर काही सांगणार. जास्त बोलत नाही, उन्नडपणा नाही किंवा काहीच नाही. चांगलं वळण लागावा, पुढं जावा म्हणून आम्ही इथं टाकलेलं आहे. बाकी तो शाळेत आहे तिथं क्लिअर 5ला उठणार सगळ्यांच्या आधी, मीटरचं पाणी चालतं राहतं, आंघोळ करणार आणि हरिपाठ काय असं तो लगेच झोपातच म्हणतो. माझ्या याच्या पुढं काय लागेल तुम्हाला सांगा. एवढं बोलून संपून घेतो. अनेक एवढ्या कोणी सांगा हा गुन्हा आहे का, कोणी सांगणार नाही हा गुन्हा आहे. पण करून घेतात, त्याच्याकडून कीर्तन पण करून घेतात. म्हणजे त्यांची इतकी तयारी तर ते पहाटे 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी सगळ्या मुलं झोपल्यानंतर झोपणारे एकमेव मी महाराज पाहिले. माझं गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वी मी महाराजांच्या संपर्कात नवीन
आमच्या पिंपळसमध्ये 2024 पासून 2000 ते 2024 म्हणजे 24 वर्ष जास्त झाले आणि त्याच्यात अग्रेसर आम्ही असतो. म्हणून महाराज लोक कसे असतात कसे नाही आम्ही जवळून पाहिले. पण त्या महाराजांमध्ये हे महाराज मी अतिशय जवळून पाहिले. त्या महाराजांना स्वतःच्या हवेसापोटी काहीच नाही. हे फक्त आपल्याला समाजाला काय देता येईल, विद्यार्थ्यांना काय देतं, हा त्यांचा एकमेव संघर्ष आहे. आज तर जर त्यांनी संस्था उभी नसती केली, हे जागा घेऊन भाडोत्री जागा घेऊन हे जर उभं केलं नसतं, आज मी सांगतो की हे कमीत कमी 18 ते 20 लाखाच्या गाडीत फिरले असते. आज ते 18-20 लाख, पण ते आजही मोटरसायकल फिरतात. ही संस्था इकडे आल्यानंतर आम्ही विचार केला की मुलांना पायी जाण्याची वेळ येईल. मुलांना शाळा तिथून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे, पण तरी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरासाठी आम्ही 4.5 लाख रुपयाची मॅजिक या ठिकाणी विकत घेतली. उद्या शाळा भरणारे आज आम्हाला 2 पैसे महाग लागली ती, पण तरी आम्ही ती विकत घेतली. आजही मुलांना एक गाडीची आम्हाला आवश्यकता, ते आम्ही गाडी बघतोय. फक्त तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या मुलगा चांगला व्हावा याची फक्त आमची धडपड आहे. तो उद्या कीर्तनकार झाला, गायक झाला, वादक झाला, या संस्था सोडून गेल्यानंतर त्याच्याकडे फक्त संस्थेच्या आठवणी राहणार आणि तुम्हाला पण त्याचा अभिमान असणार. परंतु ही संस्था उभी करीत असताना अनेक पालकांची अजून फी बाकी. त्या फी कृपया त्यांनी विद्यार्थ्यांनी पण फोन करून सांगितलं पाहिजे का आता फीची या फीमधूनच सगळं काही उपलब्ध होतंय. या संस्थेला काय बाहेरचं इन्कम काहीच नाही, इन्कम सोर्स नाही बाहेर. इथून जी मुलांच्या तुमच्या जी फी येते मुलांच्या याच्यातून ती फी येते, त्या फीमधूनच तिथं रोज 8 ते 10 हजार रुपये रोजचा जेवणाचा खर्च आहे. बरं जेवण पण सगळ्या तुम्ही मुलांना विचारा, तुम्ही विचारला असेल किंवा इथून माग विचार नसेल, आता विचारून बघा. महाराज जे जेवण करतात तेच मुलं नाही का? महाराज वेगळं जेवते आणि मुलं वेगळे जेवते असं काहीच नाही. सगळी मुलं जेवल्यानंतर महाराज जेवते, मुलांच्या पंक्ती बसून जेवण करते. आठवड्यात 3 ते 4 दिवस मी स्वतः इथं जेवायला राहतोय. त्याच्यामुळे सांगायचे ना, माझं घर या संस्थेपासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे, तरी माझा मुलगा या ठिकाणी एकही दिवस घरी जात नाही. काही कारण असेल, एखादी वेळेस त्याच्या आजोबाला खंत वाटली असेल, ते आजोबा सुद्धा इथं येऊन त्याला भेटतात, पण आम्ही घरी नेण्याचा प्रयत्न करीत नाही त्याला, कारण ती सवय लागते. असे बरेचसे. आता नाताळची सुट्टी झाली आणि नाताळच्या सुट्टीमध्ये या पालकांनी काय केलं का आपल्या मुलांनी फोन केला का आता आम्हाला 8-10 दिवस सुट्टी, मी घरी येऊ का? पालकांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. ते पालक आले लगेच घेऊन गेले. काय रे मुलाला सुट्टी, हा लाड तुमचा काहीच कामाचा नाही ना. सगळ्यात महत्त्वाचं सुट्टीच्या दिवसात पूर्ण इथं याचा आध्यात्मिक शिक्षणाचा पूर्ण क्लास होतो, पूर्ण दिवस त्याला भेटतात. शाळेच्या दिवसात उलटा त्याला कमी वेळ राहतो. तो कमी वेळ आपल्याला भेटत असताना इकडं सुट्टीच्या दिवसात त्याला इथंच जास्त पूर्ण वेळ ठेवलं गेलं पाहिजे. याची एक अपेक्षा आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. नाही तर काय मग तो जातोय, मग त्याने गेल्यानंतर तुम्ही बघा घरी गेल्यानंतर काही करत नाही, इकडे मित्र परिवारामध्ये हिंडतो, घरी कोणत्या प्रकारचा अभ्यास होत नाही, तो हरिपाठ करीत नाही, पक्वात असतो तो तिथं करीत नाही. मग घरी गेल्यानंतर काय करतो तो फक्त इकडे तिकडे उड्या आणतो आणि इथं केलेला पूर्ण अभ्यासक्रम तो त्याच्यावर कमीत कमी 75% तो विसरून जातो. इथं आलं का परत त्याचं बे परत पहिल्यापासून सुरू होतो. हे लाड तुम्ही कमी करा. सरांनी सांगितलं तसं कुरकुरे सगळ्यात महत्वाचं ते बंद करून टाका मुलांना देते. तुम्ही चांगल्या प्रकारची बिस्किट द्या. बिस्किट सुद्धा माझं मत आहे बिस्किट सुद्धा दिलं नाही पाहिजे, कारण मुलं काय करतात बिस्किट खाल्लं तर जेवण कमी करतात. शाळेत गेले कमी जेवण झालं, पोट दुखणार, ताप येणार, शाळेतून सरांचा फोन येणार तो तापलेला आहे, त्याला घ्यायला जावं लागतं, त्याला गोळ्या औषध उपचार करावा लागतात. म्हणजे या ज्या गोष्टी ज्या छोटे बिस्किट वगैरे किंवा कुरकुरे सगळ्यात जास्त आजारी पडण्याचं कारणच ते. आणि मग विनाकारण एक मुलगा आजारी पडला त्याच्यामुळं त्याचा इन्फेक्शन इतर मुलांना होतं, इतर मुलं आजारी पडतात. मध्ये बरेचसे मुलं जवळजवळ 50% जास्त मुलं आजारी पडले आणि प्रत्येकाला मग घरी पाठवावं लागलं. बरं रोज तुम्ही काय करणार आहे? आपलं एक मुलगा, आता त्या ताईने सांगितलं का माझ्याकडे 2 मुली आणि 1 मुलगा आहे, आपले 1 आणि 2 मुलं आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये, ते आपल्या सांभाळणं जड होते. म्हणजे मुलं एवढे त्रास देत आहे, इथं महाराजांना 100+ मुलं सांभाळायचं, ते कसे सांभाळत असतील? ते त्यांच्या मुलगा आणि मुलगी त्यांना त्यांच्या बरोबर जे मुलांना पाहिजे तेच देत आहे. असं विद्यार्थी आहे का? मित्रांनो इकडे लक्ष द्या 1 मिनिट. तुम्हाला एखादी गोष्ट कमी पडली आणि ती महाराजांनी दिली नाही असं आहे का? तुमचे मम्मी पप्पा ज्यांचे उपस्थित त्यांच्या समोर सांगा, आहे का असं काही? का ह्या सगळ्या बारीक गोष्टी त्या पुरवल्या जातात. त्याच्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्या आणि मुलांची काळजी घ्या. मुलांची इथं माझं तर वैयक्तिक मत आहे का तुमच्यापेक्षा इथं महाराज आणि महाराजच्या मिसेस सौताई अतिशय तुमच्यापेक्षा जास्त काळजी घ्या. आपण फक्त नॉमिनली फोन करतो, भाऊ तुझं बरं आहे का, तू जेवण केलं का, दुखत होतं तर काय दुखलं, गोळी घेतली का, याच्या पलीकडे आपण नाही.
पण तो संध्याकाळी उठल्यापासून तो झोपेपर्यंत पूर्ण लक्ष देण्याचं काम महाराज करताय. साहजिक आहे, आपला मुलगा घडावा ही आपली अपेक्षा आहे, आपण त्याच्या पोटीच त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. पण संस्कार देण्याचं काम आई बाप्पापेक्षा जास्त काम करण्याचं काम आज ते करतायत. पण त्याच्यात अर्थाने निर्माण करू नये. ठीक आहे, एखाद्या पोराला बोलल्यानंतर त्याला राग आला असेल, पण तो राग किंवा त्याला एखादी छेडी मारली असेल ते त्याच्या हितासाठी मारली असेल. आज काय आलं, प्रत्येकाला 1 आणि 2 मुलं आलेली का, तर मुलाला मारल्यानंतर का काही असे पण म्हटले आहे, बघ आम्ही आमच्या घरी त्याला कधी चापट मारली नाही, तुम्ही मारला असेल. अरे मारला असेल तर पण ते त्याच्या हितासाठी मारलं ना. उद्या तो मोठा कीर्तनकार झाला आणि तिने 50,000 रुपयाची एक कीर्तन केलं, तो म्हणणार आहे का आता मी संतोष महाराज मुळे कीर्तनकार झालोय, आईबापान ठेवला असेल तर मी आता हे 50,000 रुपये संतोष महाराज जाऊन देऊन येतो, असं तर म्हणणार नाही ना. कदाचित त्यांनी ती गोष्ट केली तर आम्ही त्याचं स्वागतच करू, तर संस्थेसाठी दान होईल. परंतु पण त्याचा आधी हक्क कोणावर राहील, तो तर त्याच्या आईबापावर राहील. पण इथून फक्त मुलांना घेऊन जायचंय तर फक्त आचार विचार आणि संस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं, आता इथं आलेले ते सद्ग्रस्त सगळे मोठमोठे जे जज, ते न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश ते म्हटले का आम्हाला त्यावेळेस हे उपलब्ध नव्हतं. आता मुलगा आहे, मुलगा तुम्ही इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, तो जगातल्या सगळ्यात मोठ्या उच्च पदावर जरी गेला तरी चालेल, त्यात काही दुमत नाही. पण त्याचे संस्कार तो जे इथून घेऊन जाणार ना, तो त्याच्या आयुष्यभर त्याच्या आईवडिलांना काहीच कमी करणार नाही, ही गॅरंटी इथली. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती तर मुलांनाही पण प्रत्येक गोष्ट आहे. काही मुलं, आता त्यात माझा पण मुलगा असेल, मी असं म्हणत नाही मी जास्त बोलतोय म्हणजे माझा मुलगा खूप काही 100% बरोबरच नाही, हे मुलांना माहिती आहे. वेळ प्रसंगी मी त्याला इथं मारलेलं आहे, सगळ्या मुलांसमोर मारलेलं आहे. बरं एकदाच मारला असं काही नाही. जेव्हा मुलगा सरच इथं बसले, आम्ही इथं बसलो, मी अचानक सरच मुलांची मिटिंग घेत होते आणि फक्त एकदा खोटं बोललं. मी त्याला सरांसमोर विचारलं नाही हा का नाही, तो नाही म्हटला. तर त्याला इतकं मारलं तर शेवटी महाराजांमध्ये येऊन थांबावं लागलं का मारू नका म्हणून. का हे संस्कार आज झाले पाहिजे. मी त्याला मारल्याचं उदाहरण मी कायम देतो, पण का त्याच्यावर संस्कार. तर त्याने ती त्यावेळेस चुकी केली असते, आपण त्याच्यावर पांघरून घातला असतं तो चूक तो परत करणार आहे. म्हणून एक केलेली चूक तो परत करणार नाही, याची आपण सगळेजण काळजी घ्या. हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तुम्ही म्हणशाल तुम्ही का बरं जास्त बोलताय का, जसं महाराज या ठिकाणी या संस्थेचा मी एक सभासद आहे, पण मी माझ्या मुलगा जेवढा मी आल्यानंतर त्याला पहिल्यांदा कधीच भेटत नाही आणि तो माझ्याकडे लगेच कधीच येत नाही. हे तुम्ही तुमच्या मुलांना विचार. गणेश आसन, भोमरे आसन, कृष्ण आसन, कार्तिक आसन, मुन्ना आसन, अनेक विद्यार्थ्यांची नावं घेतले. हे मुलं माझ्याकडे आधी येतात, म्हणजे माझी पण त्यांना आपुलकी लागते. पण माझी आपुलकी लागली, माझं जास्त प्रेम लागलं म्हणून मी त्यांचे पण लाड करीत नाही. ॲट अ टाइम मी त्यांना पण फटके देतो, हे असं तुम्हाला सांगायची गरज नाही. पण तरी पण मी त्यांना फटके देतो, त्यांना रागवतो, त्यांना बोलतो. कारण काय, एक चूक झालेली कधीच एका चुकीवर पांघरून घातलं की दुसरी मुलं करायला तयार असतातच. आता तो यश आहे, यशला विचारा, कमीत कमी त्याला 5 ते 6 वेळेस मी मारला असं स्वतः. त्याच्या अंगातच खुडी तेवढे, असे अनेक जण आहे खुडी. तुम्हाला सांगेल तात्पर्य, तर रिटायर्ड मेजर ज्यांनी नेव्हीमध्ये आपलं आयुष्य पणाला घातलंय, आज ते सेवानिवृत्त झाल्यानंतर या संस्थेवर सगळ्यात जास्त ते प्रेम करतात. यातले काही असे टपोरी मुलं आहे का ते उलटून बोलतात. त्यापैकी तुमचाही मुलगा असेल का, ते मुलगा काय करताय, चाष्टा करतात. कदाचित मला सुद्धा एखाद्या वेळेस ते असं बोलतानाचा प्रयत्न करतात. पण मी कोणाची उलटून बोलल्यानंतर गाय करीत नाही. तो तुमचा असो किंवा माझा असो किंवा इथं बसणाऱ्या व्यक्तींचा असो. कारण केलेली चूक पुन्हा पुन्हा त्याच्याकडून घडू नये, हेच माझं सांगणार आहे. माझा जसा मुलगा मला या प्रिय आहे, तसे सगळे मुलं मला तेवढेच प्रिय आहे. आणि तुम्ही सगळे त्यांचे आई वडील पण आमचे सगळ्या संस्थेचे प्रिय आहे. म्हणून तुम्हाला एक सांगणे का, जरी मुलगा तुमचा एखादी गोष्ट तुम्हाला जास्त सांगत असेल, पण त्याची सहनिशा आधी केल्याशिवाय त्यांना सोडू नका. या ठिकाणी वीरेंद्र महाराज इकडे हे मुलांना शिकवण्याचं काम करतात. तो शुभम महाराज हा एक शिकवण्याचं काम करतो. मला सांगा, हे यांना काही घरी काम आहे की नाही, विनामूल्य काम करता येईल. यांना सुद्धा शिकवत असतात नाही की एखादा मुलगा ऐकत नाही, मग त्यांची टिंगल टवाळी करणार, त्यांना काहीतरी बोलणार. मग मला सांगा, हे आपल्या मुलाकडून तुम्हाला अपेक्षित आहे का? अपेक्षित असेल तर आमचं एक मत आहे, आता तो फॉलोअप आम्ही घेणारच आहे. आता हे वर्ष पूर्ण कडायला जाणार आहे मार्चमध्ये. आम्ही मुलाचं या ठिकाणी ॲडमिशन घेत असताना त्याचं सविस्तर, त्याचं पूर्ण चारित्र्य या ठिकाणी त्याच्याकडून त्याचं माहीत करून घेणार आहे.
तर तो मुलगा खरंच संस्थेत राहून तो सुधारणार आहे का? जर तो सुधारणारच नसेल तर त्याच्यामुळे काय होतं, एक 4-2 मुलं राहतात, त्यांना जर इकडे सगळ्यांना बोलवलं काही असं कार्यक्रम तर 4-2 जण तिकडे राहतात आणि त्याच्यामुळे बाकीचे तिकडे जातात. आणि फोन, आता बरेचसे पालकांनी तर फोन नाही, आता फक्त 10वीच्या मुलांना फोन आहे. हा फोनचा एक मोठा विषय, आम्ही पुढच्या वर्षी तो पण बंद करून टाकणार आहे. फोनमुळं काय होतं, तो त्याचा अभ्यास करतो तर अजून तो दुसरा काय करतो, फक्त नावाला सांगायला फक्त मी अभ्यास करतो, मग त्याच्या पलीकडे तो काय करतो काही कळत नाही. बरं तिथपर्यंत त्याच्याकडे कोणी गेलं तर तो लगेच फंक्शन चेंज करतो, त्याचा अभ्यास दाखवतो. असे पण मुलं आहेत. त्याच्यामुळं संपर्कात माझं तर 100% आलेल्या पालकांना विनंती की तुम्ही संडे टू संडे फोनवर फक्त मुलाशी बोला. मध्ये तुमच्या मुलाला काही त्रास झाला, त्याला काही आजार झाला, तो आजारी पडला तर आम्ही आहे ना, आम्ही फोन करून तुम्हाला सांगू ना. पण तत्पूर्वी त्याच्या आधी आमच्याकडे गोळ्या औषधे. आता इथं काल परवाच आम्हाला या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी येऊन, तिथले डॉक्टर येऊन त्यांनी इथं आम्हाला गोळ्या औषध दिले. या मुलांचं पिंपळसमध्ये शिबिर होतं, आम्ही या सगळ्या मुलांना तिथं शिबिरात घेऊन त्यांची तपासणी वगैरे केली की नाही रे, त्यांना गोळ्या औषध घेतली. ही काळजी दवाखान्याची आम्ही पण करतो. कदाचित त्याला डॉक्टरांनी सांगितलं त्याला जास्त आहे, त्याला तुम्हाला बेड रेस्ट द्यावा लागेल किंवा त्याला आरामाची गरज, त्यावेळेस आम्ही तुम्हाला फोन करू, तुमचे स्वाधीन करू, तुम्ही त्याला घरी घेऊन जा, चांगल्या डॉक्टरना दाखवा आणि बरं झाल्यानंतर इथं आणून सोडा. काय होतं, बरेचसे पालक काय करतात, रोजच्या रोज मुलाला फोन करतात, जेवला का विचारणं काहीच नसतं, जेवला का, तू बरं आहे का, तुझं बरं आहे, बस, याच्या पलीकडे काहीच नाही. मग एवढं विचारण्यासाठी त्याचे 15 मिनिटं खात्या. बरं तो पण काहीतरी जास्त आणखी सांगतो. मग ते सांगून त्या आई वडील हॅरेसमेंट, इकडे मुलगा हॅरेसमेंट आणि सगळे हॅरेसमेंट झाले. महाराज आणि त्यांच्या पत्नी ते जास्तच हॅरेसमेंट. जेवणाच्या वेळेस काही जण जेवढं पाहिजे तेवढं घ्या, बाकीचं उष्ट टाकी द्या, तो भाग नंतर त्याला सोडून द्या. पण इथं जेवणाच्या आहाराच्या बाबतीत कोणाला काही त्रास आहे करे, जेवणाच्या बाबतीत भाजी कोणाला खराब येते, पोळ्या येत नाही, डाळ भात कोणाला मिळत नाही, असे कोणी आहे का? मग इथून पुढं सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या का संडे टू संडे फोन करायचा. गरज असेल तरच करायचा, गरज नसेल तर काही करायची गरजच नाही. मी फार काही बोललो असेल तर क्षमा मागतो. जे बोललोय तर तुमच्या आणि माझ्या मुलांसाठीच बोललो, बरोबर आहे की? आणि जे महाराजांनी दिवस काढले तर त्यांचे दिवस आता खूप चांगले दिवस आहे. पोरांना पूर्वी तुम्हाला माहिती आहे, याच्यात सगळ्यांनाच माहिती आहे माता भगिनींना, का आळंदीत जेव्हा मुलगा शिकायला राहायचा तर मला सांगा, आज इथून आळंदीचं 250 किलोमीटरचं अंतर आहे. आपण आपल्या मुलाला भेटायला गेलो असतो का 150-200 किलोमीटर अंतरला 8-15 दिवसाला, बरोबर गेलोच नसतो ना. मग आपण ती काळजी घ्या का आपला मुलगा 200 किलोमीटर आहे, आपण 8 दिवसाला यायलाच नाही पाहिजे, महिन्यातून एकदा या ना. कारण तुम्ही आल्यानंतर काय होतंय का मुलाचं ते इतका कोमजून जातो, तो त्याच्या फ्रेश असताना असं पण मला जाणवलं. मुलगा आत्ता 5 मिनिटापूर्वी फ्रेश होता, आई वडील आले, त्याचा चेहरा इतका पडून गेला का त्याला असं वाटतं काय आम्ही आजारीच आहे काय, आई वडिलांना असं वाटतं तो आजारीच आहे काय. असे पण घटना आहे. त्याच्यामुळं काळजी घ्या सगळ्यांनी. आपल्या मुलात काहीतरी खोडी आहे असं नाही तर तो खोडी करीत नाही. अनेक जणांच्या म्हणजे इथं मी प्रत्येकाची काय खोडी सांगू शकतो. आपल्या मुलाच्या अंगात काय खोडे, एखादा पालक म्हणला नाही तो असं नाहीच आहे, तर मी त्याची खोड सांगू शकतो का हा काय, त्याच्यावर तुम्ही सुद्धा तयार व्हायचं का नाही याच्या अंगात ही खोड आहे. त्याच्यामुळं आपण बी काळजी घ्या. आता खूप काही बोललो असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. तसं क्षमा मागण्याचं काही कारण नाही, पण तरी मागतो. हे फक्त तुमच्या मुलांसाठी आणि संस्थेसाठी, एक संस्थेचं नाव व्हावा, मुलं आपले उत्कृष्ट घडावा. बघा म्हणजे दुसरं एक सांगायचं असेल, माझ्या पाणीमध्ये आणि 8 ते 10 वर्षामध्ये माझी त्या संप्रदायाशी जशी जोड तयार झालेली तुमची पण झाली असेल. न्यायालयाचे जज किंवा वकील साहेब हे आतापर्यंत कोणत्याच संस्थेत गेलेले नाही असं माझ्या पाण्यामध्ये ऐकण्यामध्ये. हे पहिले इंडिया नाथ ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले. का आले तर त्यांनी मुलांचा परफॉर्मन्स पाहिला, तिथं त्यांना बोलवलं. आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो इतकं उत्कृष्ट या शिक्षण संस्थेत इतकं शिक्षण नाही. श्रामपूरला शिक्षण संस्था आहे तरी इथले मुलं तीर्थ कीर्तनाला जातात, नगर सारख्या ठिकाणी जातात, येवल्या ठिकाणी सारखे जातात, संभाजीनगर, भिवंडी आपल्यापासून 250 किलोमीटर आहे. त्या कृष्ण उभा आहे कुठे, कृष्ण आतमध्ये त्याचं कीर्तन होतंय. आणि आता परत किती तारखेला कीर्तन त्याचं 22 तारखेला 22 जानेवारीला भिवंडीला. म्हणजे एक कीर्तनामुळे त्याला परत दुसऱ्यांदा कीर्तनाने चान्स भेटला तिथं. असे 17 ते 18 मुलं आता आपल्याकडे कीर्तनकार तयार झालेले. हे 1-2 वर्षात तुम्ही जा
तुम्ही पहा एकदा संस्थेमध्ये 1-2 वर्षात तुम्हाला एवढं परफॉर्मन्स करून देणारा माणूस सापडूच शकत नाही. 5-5, 7-7 वर्ष आपल्या मुलांना तिथं घासावं लागते, आपल्या पालकांना तिथं ठेवावं लागतं, पैसे खर्च होतात. एवढ्या लवकर मुलाच्या अंगात किंवा त्यांनी त्याच्या उपजीविकेमध्ये त्याच्या बुद्धीमध्ये एवढ्या लवकर फरक पडत नाही. पण इथं 1-2-3 वर्षात जर एवढा मुलगा आपला तरबेज जर झाला असेल, तो त्याचा बुद्ध्यांक एवढा वाढला असेल, ठीक आहे शैक्षणिक क्षेत्रात तो मागं असेल, पण इथं पुढे गेला, इथं मागं असेल तर शैक्षणिक क्षेत्रात पुढे असेल, थोडंफार मागं होऊ शकतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच प्रत्येक मुलगा 1 नंबर येऊ शकत नाही आणि प्रत्येक मुलगा 0वर पण असू शकत नाही. तो कटेधारी मध्य पण असेल, सुरुवातीला असेल, शेवट पण असेल आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील असं पण नाही 100%. पण ते देण्याचा प्रयत्न करतोय. तो स्वामी कुठे आहे? स्वामी आहे का रे? उभा राहा स्वामीकडे. हा मुलगा आहे, जेव्हा त्याची आई आणि वडील त्याला इथं सोडवायला आले होते, तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. हा मुलगा त्याचे आई वडील रोडला लागेपर्यंत लोळांगण घेत होते आणि इथं त्याला 4-5 मुलं इथं ठेवायला इथं पकडून ठेवलं होतं या मुलाला. तो आता राहिला, त्याची आई आली ना तर हा जात नाही, म्हणजे असा विद्यार्थी. आणि याच्यात त्याला काहीच येत नव्हतं. मुलं एका बाजूला चाल खेळायचे, हा एका बाजूला खेळायचे. आणि आता तो माझं तर मत आहे या 100 मुलांमध्ये ना तर 25 मुलांमध्ये शिवाय हा नवीन मुलांमध्ये म्हणजे 1 नंबर चाल करतो. अशा मुलांना घडवण्याचं काम. आणि इथं बरेचसे मुलं आहे का आई वडील कंटाळलेले आणि त्या मुलांनी इथं आणून सोडलेले. हा एक आध्यात्मिक क्षेत्राचा एक गुण आहे की जे मुलं शाळेत 1 नंबर इंग्लिश मिडियममध्ये असेल, माध्यमिक मिडियममध्ये असेल, 1 नंबर 2 नंबर 5 नंबर पर्यंत असेल ना, ते विद्यार्थी इथं नाहीचे. इथं सगळे 10च्या नंतरचेच असतील. का मुलाला काही येत नाही, जाऊन त्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत तिथं तरी काहीतरी करेल, त्याला वळण तरी चांगलं म्हणून आणले. पण त्या वळणातूनच मोठी उभारी घेतात. आणि विशाल महाराज खोलेंसारखे असतील, समाधान महाराज शर्मांसारखे असतील, रामराव महाराज ढोक महाराजांसारखे असतील, ह्या विद्यार्थ्यांमधूनच असे मोठमोठे महाराज होणार आहे ना. रामगिरी महाराजांसारखे महाराज असतील, आपले रामानंद गिरीजी महाराजांसारखे महाराज असतील. काही भविष्य मुलांचं हे उज्ज्वल भविष्य हेच आहे की ह्या संस्थेतला आम्हाला 100% आम्हाला गॅरंटी ह्या संस्थेतला का एक विद्यार्थी तो या महाराष्ट्रात या संस्थेचं नाव मोठं करीन आणि आई वडिलांचं करीन. हा अभिमान आहे आम्हाला. काय का तुम्ही केलेलं प्रेम, महाराजांनी दिलेले शिक्षण आणि मुलांपासून पण तुम्ही थोडासा तुटवडा जर साधला ते उत्कृष्ट मुलांसाठी रे. त्यामुळं आता खूप काही बोललो. स्वामींसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि आपण सर्व पालक वृंद आलात, आई वडील आले, ज्यांचे आले त्यांचं मनापासून आभार आणि जे आले नाही त्यांचे आभार. आता जे बोललो ते मुलं आपल्या आई वडिलांना सांगतीलच. परत या ताईंनी सांगितलं की आपल्याला 3-4 महिन्यातून एक मिटिंग असलीच पाहिजे, 100% असली पाहिजे. पण काय होतं 100 मुलांमध्ये म्हणजे इथं कमीत कमी 70-80 पालक जर उपस्थित राहिले असते तो आणखीनच त्याला चांगले भाव भेटले असते. पण इथं 10% सुद्धा नाही, 5% आई वडिला मुलांचे आई वडील युट्यूबवर बघतील आता, रेकॉर्डिंग झालंय सगळं युट्यूबवर बघतील. ओके, सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपण फक्त दुसऱ्या वेळेस लक्ष द्या, आपण दुसऱ्या वेळेस पण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या मुलांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी 1-2 मिनिटं फक्त महाराज बोलतील. आता जे काही बोलायचं ते साहेब आणि आमचे आदरणीय आपल्या संस्थेचे सदस्य पुजारी पाटील बोललेलेच. फार काय बोलायचं राहिलेलं नाही, परंतु एक पालक आणि शिक्षक यांचा एक संवाद झाला पाहिजे. एक गोष्ट काय होती माहिती का, कधी कधी काय प्रॉब्लेम येतो का पालक आहे ना आम्हाला फोन करतात, फोन केला का परंतु काय होतं कधी काही कारणास्तव बाहेर असतो, काही कार्यक्रम असतात, काही मुलांचं काही चालू असतं, त्यावेळेस फोन घेतला जात नाही. कधी कधी काय होतं माहिती का, फोन एवढे येतात ना, आज बरं 100 मुलं आहे, 100 मुलांचे 100 फोन आहे, त्यानंतर प्लस आपले बाहेर कार्यक्रमाचे काही फोन आहे, त्यानंतर आपले काही पाहुण्यांचे फोन आहे आणि आमचा एक मोबाईल एकच आहे माझ्याकडं. हा एक थोडा गैरसमज निर्माण होतो काही काही पालकांच्या मनामध्ये का महाराज फोन घेत नाही किंवा महाराज काही रिस्पॉन्स देत नाही. तर तसं काही नाही. काय होतं आपण सगळे आपल्याला सगळ्यांना पालकांना झालं
शिक्षकांना झालं, इथं आमच्या सौभाग्यवती आहे, त्याच्यानंतर वीरेंद्र महाराज आहे, शिवम महाराज आहे, सर आहे, कुदळे पाटील, आपल्या सर्वांना एकच एक मुद्दा आहे का विद्यार्थी घडला पाहिजे. आपलं एक सगळ्यांचं ध्येय काय आहे, तुम्हाला पण वाटतं आपला मुलगा चांगला घडला पाहिजे, तुमचं नाव झालं पाहिजे, आणि आम्हाला काय वाटतं मुलगा घडला पाहिजे, आमच्या संस्थेचं नाव झालं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आपला सगळ्यांचा उद्देश तोच आहे. परंतु काय होतं कधी कधी मुलांमध्ये ना काही गोष्टी कमी जास्त असतात. आता जे पहिल्या वर्गाचे जे मुलं होते, जे पहिल्या वर्षी मुलं होते, त्या वर्षाची जे आत्ता पण मुलं आहे, परंतु काही मुलं कीर्तन करायला लागले, काही मुलं अजून त्या कीर्तनाच्या तयारीत आहे. म्हणजे काय होतं त्या बुद्ध्यांकावर अवलंबून आहे का मुलांनी कितपत घ्यायचं आणि कितपत पुढं जायचं. आता पाठाला आम्ही ज्यावेळेस बसतो, समजा आता गीतेचा पाठ असेल, त्या मुलांना आपण सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना आपण एकत्र बसवतो, परंतु त्या पाठामधून कितपत घ्यायचंय, कारण सगळ्यांचाच काही एक नंबर येऊ शकत नाही, सगळेच एक 2 नंबरला राहू शकत नाही. एक हळूहळू काही मुलांची बुद्धीच्या याच्यावर अवलंबून असतं का तो थोडा हळूहळू येतो, परंतु येतो. त्या काय होतं का आपण ज्यावेळेस मुलांना पाठाला बसवतो, त्यानंतर पखवाजाचा क्लास आहे, गीतेचा पाठ आहे, त्यानंतर हरिपाठ आला आहे, हे जे मुलं आहे ना, ह्या प्रत्येक मुलांना त्याची घेण्याची प्रवृत्ती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायनाचा क्लास असेल, या गोष्टी आपण करतो, परंतु त्यांनी त्याच्यात कितपत घ्यायचं हे मुलांना अवलंबून आहे. ज्यावेळेस आणि तुमचा जेवढं काय होतं, ज्यावेळेस आम्ही त्याला सांगतो की तू जर असं केलं ना, त्याला 3 वेळेस 4 वेळेस सांगतो, थोडंफार मारून सांगतो, पण त्याला एखादं सांगत नाही. तू जर आता जर असा वागला ना, तुझ्या वडिलांना फोन करीन बरं का, तुझ्या घरच्यांना फोन करीन. म्हणजे ह्या गोष्टी पण तुम्ही वेळोवेळी त्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे का बाबा मुलगा काय करतो, त्यांना काय केलं, समजा 3 महिने झाले, 2 वर्ष झाले, त्यांना त्याच्यामध्ये काय बदल झाला, ह्या गोष्टी पण थोड्या होणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपले जो पालक आणि शिक्षक म्हणजे आपला जो संपर्क आहे हरायला पाहिजे. आता मध्ये एक प्रॉब्लेम असा झाला तर मला 2-3 महिने कोणाचेच फोन येत नव्हते, कोणाचेच फोन नाही. ते काय व्हायचं, हे पोरं काय करते, शाळेतून तिकडे गेले का तिकडून फोन करायचे, पप्पा मला 100 रुपये पाठवा, मला आमकाम यायची, पप्पा मला 50 रुपये पाठवा, मला 20 रुपये पाठवा. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं संभाषण बाहेर झाल्यामुळं संस्थेत काही प्रश्नच नाही ना फोन करायचा. माझ्या फोनवर कोणतेच फोन येत नव्हते. आले तर समजा वीरेंद्र महाराज असतील किंवा शुभम महाराज यांच्या याच्यावर कधी त्यांच्या संग बोलल्याची, पण पालकांचं माझा 3-4 महिने जवळ संभाषणच झालेलं नाही. म्हणजे सगळ्यांदेखत सांगू तुम्ही झालेलंच नाही. आणि काय होतं त्याच्यामुळे मग काय होतं, एकामेकाबद्दल थोडं मुलं वेगळं सांगतात घरी, किंवा एखाद्या दिवस तुमचा फोन आला असेल तर तो उचलला जात नाही, हे आता होऊ शकतं. परंतु आपल्याला सगळ्यांना एकच ध्येय आहे आपलं का विद्यार्थी हा घडला पाहिजे, आपला मुलगा हा चांगला घडला पाहिजे. तर मी जास्त काही सांगत नाही, फक्त एक छोटेसे या ज्या महत्त्वाचा जो पॉईंट होता हा आपल्याला क्लिअर करायचा होता. तर आज आपण या पालक मेळाव्याला सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व पालकांचे आणि मातांचे सर्वांचे मी आभार मानतो.